पुढचं एक्झाम्पल बघा. इफ z इक्वल टू 3 + 5r, then represent the z bar minus z and minus z bar in Argand diagram. एक z तुम्हाला दिला, त्याच्यावर तुम्हाला z bar किंवा z कॉन्जुगेट पुन्हा मायनस z आणि मायनस z कॉन्जुगेट काढायचा आणि त्याच्यावर त्याची अर्गन डायग्राम काढायची. सो लेट z इक्वल टू 3 + 5r. मग आता कॉन्जुगेट काढूयात. सो z conjugate z bar is 3 minus 5r. You have to change only sign of imaginary part. Then minus z, minus of 3 plus 5r. So this complex number becomes minus 3 minus 5r. Now minus of z conjugate. So minus and z conjugate. So minus of 3 minus 5r. So it becomes minus 3 plus 5r. So you have to represent these four complex numbers in Argand diagram. मग आता बघा, याच्यावरून त्याचा पॉइंट काढायचा, याच्यावरून याचा पॉइंट काढायचा, पुन्हा हा पॉइंट तयार करायचा आणि हा पॉइंट तयार करायचा. मग आपल्याला 4 पॉइंट तयार करायचे. मग हे 4 पॉइंट आपण म्हणूयात की A B C D आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला घेतले पाहिजेत. सो लेट ए आपण म्हणूयात की पहिला कॉम्प्लेक्स नंबरचा पॉइंट असेल, का असेल तर 3 5. देन बी का असेल बघा, हा म्हणूयात दुसरा 3 -5. पुन्हा म्हणूयात सी हा तिसरा पॉइंट असेल -3 -5. आणि देन डी काय बघा -3 5. हे 4 पॉइंट. सो लेट A B C D represent the complex numbers z conjugate, then minus z and minus z conjugate. आता आपल्याला अर्गन डायग्राम काढायची आहे. मग अर्गन डायग्राम आपण काय करणार तर एक एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढणार. So suppose this is y-axis, this is x-axis, this is real axis, and this is imaginary axis. Now here is 1, 2, 3, 4, 5. हे तुम्ही पट्टीने काढायचं आहे. -1, -2, -3, -4, -5. This is 1, 2, 3, 4, 5. -1, -2, -3, -4 and -5. Now first is 3 5. This point lies in x is positive, y is positive. So this point lies in first quadrant. So 3 5. So this is your point A. Then B 3 -5. Now y is negative. So this point lies in fourth quadrant. So this is your point B. Then -3 -5. This is your point C. -3 -5. So this is point C and D is -3 5. So this is D. Now you have to just join with origin O. So this is your Argand diagram for 4 complex numbers A, B, C, D. These are the points and complex numbers are Z, Z bar, minus Z and minus Z bar. The next question is express the following complex numbers in polar form and exponential form. एक कॉम्प्लेक्स नंबरचा दिला असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो तुमचा आणि पोलर फॉर्म काय असतो बघा. तर पोलर फॉर्म आपला z कसा
लिहितात आपण r इंटू कॉस थिटा प्लस r साइन थिटा. हा तुमचा पोलर फॉर्म झाला. मग या पोलर फॉर्म मध्ये तुम्हाला काय शोधायचंय तर फक्त r आणि थिटा शोधायचा. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो तुमचा तर r इंटू e रेस टू i थिटा. हे एवढेच 2 पॉइंट लिहायचे तुम्हाला. सो युअर फर्स्ट एक्झाम्पल इज -1 प्लस √3r. हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे. हा कॉम्प्लेक्स नंबर पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचा. So let z equal to -1 plus √3r. So here a equal to now -1 and b equal to √3. So a is less than 0 and b is greater than 0. Now a is negative. या साइडला छोटस तुमच्यासाठी काढायचं. a निगेटिव्ह आहे म्हणजे इकडे असणार कुठेतरी, b पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमचा थीटा कुठे असेल तर सेकंड क्वाड्रंटला असेल. Therefore theta lies in second quadrant. बघा मगाशी जसं मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढलं पहिल्या प्रश्नामध्ये सेम तसंच मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढायचंय. सो मॉड ऑफ z म्हणजे तुमचा r असणार आहे. सो दिस इज रूट ऑफ -1 स्क्वेअर प्लस √3 स्क्वेअर. सो दिस वन इज 1 plus 3 means it is √4 means 2. So value of r is now 2 and now you have to find theta. So theta is tan inverse of b upon a. So tan inverse of b is √3 upon a is -1. So this one is tan inverse of -√3. So it becomes minus tan inverse of √3. कुठला फॉर्म्युला आला तर tan inverse of -x equal to minus tan inverse x. ह्या फॉर्म्युलाचा आपण यूज केला आणि आता tan inverse √3 ची किंमत आपण काढणार आहे. मग ही किंमत काय येईल बघा. सो दिस वन इज मायनस, याची किंमत काय आली तर π/3 असेल बघा. sin π/3 √3 upon 2 upon cos π/3 1 upon 2 हा गेला म्हणजे हे √3 राहिलं. सो दिस वन इज -π/3. पण तुमचा थिटा कुठं पाहिजे सेकंड क्वाड्रंटला पाहिजे त्यामुळे याच्यामध्ये बदल करायचा. सो थिटा मीन्स अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट किती असणार आहे तर tan इनवर्स ऑफ b upon a प्लस पाय असणार आहे म्हणजे -π/3 plus pi. So it becomes now 2π/3. म्हणजे तुमचा थिटा किती झाला तर 2π/3 झाला. आता याच्यावरून तुम्हाला काय काढायचंय तर पोलर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म काढायचा. So therefore polar form of z equal to -1 plus √3r is काय असणार आहे तर z equal to r into cos theta plus I sin theta. r किती आला बघा 2 into cos theta is 2π/3 plus I into sin 2π/3. So this is your polar form. आता याचा तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायचा. So exponential form of z equal to -1 plus √3r is z equal to काय असेल r into e raised to I theta. R is 2 e raised to I 2π/3. So this is your exponential form. पुढचा एक्झाम्पल आहे -r असा कॉम्प्लेक्स नंबर दिला. सो लेट z equal to -r means it is 0 minus r. So here a equal to 0 and b equal to -1. मग आता बघा तुम्ही
तुमचा पॉइंट कुठं असेल, तुमचा थीटा कुठं असेल. A0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे इथं असणार आणि वाय कोऑर्डिनेट मायनस आहे म्हणजे इथं असणार. म्हणजे तुमचा थीटा कुठं आहे तर निगेटिव्ह वाय ऍक्सिसला आहे. सो दॅरफॉर थीटा लाईज ऑन निगेटिव्ह वाय ऍक्सिस. आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिसला असल्यामुळं तुमचा अँगल किती झाला बघा. तर तुमचा अँगल होईल पॉइंट इथं आला म्हणजे 3π/2 झालं. सो दॅरफॉर थीटा इक्वल टू 3π/2. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आपल्याला. आता फक्त मॉड काढायचं आपल्याला. सो मॉड ऑफ z मीन्स r, इट इज रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सो रूट ऑफ 0 स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर. सो इट इज रूट ऑफ 1 इज 1. म्हणजे r काढला आपण, थीटा काढला. थीटा सगळा कॅल्क्युलेट करायची गरज नाही आपल्याला. सो दिस इज therefore polar form of complex number z equal to 0 minus I is का असेल तर z equal to किती आलं बघा. तर r into cos theta plus I sin theta. So r is 1 आणि cos theta आहे 3π/2 plus I into sin 3π/2. म्हणजे हे झालं तुमचं पोलर फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म किती येईल बघा. सो एक्सपोनेन्शियल फॉर्म of z equal to 0 minus I is z equal to r into e raised to I theta. R is 1 into e raised to I आणि अँगल आला 3π/2. किंवा हे फार तर तुम्हाला असं लिहिता येईल e raised to I 3π/2. पुढचा कॉम्प्लेक्स नंबर आहे 1 + 2i upon 1 minus 3i. So let z equal to this. आता हा कॉम्प्लेक्स नंबर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार आहे म्हणजे तो आधी सिंप्लिफाय करावा लागेल आपल्याला. सो 1 + 2i upon 1 minus 3i into डिव्हिजन कशी करणार तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचा भागाकार म्हणजे डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. सो 1 + 3i अपॉन 1 + 3i किती होईल मल्टिप्लिकेशन बघा. 1 into 1 + 3i प्लस 2i into 1 + 3i अपॉन इथं 1 स्क्वेअर प्लस -3 स्क्वेअर किंवा 3 स्क्वेअर काही म्हणा. सो ही मल्टिप्लिकेशन आली. 1 ने मल्टिप्लाय केलं 1च राहिलं म्हणजे 1 + 3i. 2i ने 1 ला मल्टिप्लाय केलं प्लस 2i आणि यांनी याला मल्टिप्लाय केलं प्लस 6i स्क्वेअर अपॉन 1 + 9 झालं आहे. सो दिस इज 1 + 5i आणि हे झालं प्लस 6 into -1 अपॉन 10. सो 1 + 5i आणि -6 अपॉन 10 म्हणजे टोटल किती झालं बघा. तर हे -5 झाले म्हणजे -5 + 5i अपॉन 10. आता डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर हा कॉम्प्लेक्स नंबर किती येईल बघा. इकडे लिहूयात आपण z इक्वल टू किती होईल -5 अपॉन 10 प्लस 5i upon 10. So this one is -1 upon 2 plus 1 upon 2 into i. हा आपला कॉम्प्लेक्स नंबर झाला आणि हा कॉम्प्लेक्स नंबर आता आपल्याला पोलर आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहायचा आहे. मग आता इथं a किती आहे बघा. सो हियर a इक्वल टू -1 upon 2
and b equal to minus 1 upon 2. So a is less than 0 and b is greater than 0. म्हणजे तुमचा क्वाड्रंट कुठला आला शोधा. a निगेटिव्ह आहे म्हणजे इकडे आलं, b पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुम्ही सेकंड क्वाड्रंटला आहात. म्हणजे तुमचा अँगल हा 90 ते 180 च्या दरम्यान आला पाहिजे. कसं आलं बघा. हा अँगल तुमचा 90 ते 180 च्या दरम्यान आला पाहिजे. याप्रमाणे तुम्हाला केलं पाहिजे. सो mod of z means r. It is root of minus 1 upon 2 square, 1 upon 2 square. So it is 1 upon 4 plus 1 upon 4 means 1 upon 8. Sorry, 2 upon 4 means root of 1 upon 2. म्हणजेच हे आपल्याला फार तर असं लिहिता येईल 1 चं रूट 1 म्हणजे 1 अपॉन रूट 2 लिहिता येईल फार तर. आणि थीटा किती असेल tan इनवर्स b अपॉन a means tan inverse b is minus 1 upon 2 sorry 1 upon 2 and a is इथं मायनस झालंय चुकून बघा. a पॉझिटिव्ह आहे, a निगेटिव्ह आहे आणि b पॉझिटिव्ह आहे. इथं आला minus 1 upon 2 म्हणजे हे झालं tan inverse of minus 1. मग tan inverse of minus 1 म्हणजे किती अँगल बघा. सेम हा फॉर्म्युला आपण कितीतरी वेळा वापरलेला आहे. सो दिस वन इज मायनस tan inverse of 1. कुठला फॉर्म्युला आला tan inverse of minus x equal to minus tan inverse x. आता याची व्हॅल्यू किती येणार आहे π/4 येणार. सो मायनस π/4. पण हा अँगल काय सेकंड क्वाड्रंटला जात नाही आणि तुमचा थीटा कुठे आहे तर सेकंड क्वाड्रंटला आहे ना. हा थीटा तुमचा सेकंड क्वाड्रंटला. सो सिन्स थीटा लाइज इन सेकंड क्वाड्रंट theta equal to tan inverse b upon a. काय सूत्र तयार झालं तुमचं tan inverse b upon a plus pi. So minus π/4 plus pi means it is 3 π/4. हा तुमचा थीटा झाला. मग त्याच्यावर आता तुम्हाला पोलर फॉर्म आणि कार्टेशियन पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा. So polar form of z equal to minus 1 upon 2 plus 1 upon 2i is z equal to r into cos theta plus I sin theta. R is this one. So 1 upon root 2 cos 3 π/4 plus I sin 3 π/4. This is your polar form. आणि आता एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा आहे बघा. Exponential form of z is z equal to r into e raised to I theta. So 1 upon root 2 e raised to I 3 π/4.